नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप दिवसापासून तुम्ही ॲफर्मेशन्स करताय, अगदी मन लावून ॲफर्मेशन्स करताय किंवा ॲफर्मेशनचं एखादं टेक्निक करताय, 5x55 असेल, 369 टेक्निक आहे, चॅनलवर शेअर केलेलं आहे. तरीही आयुष्यात काहीही बदल होत नाहीये. आणि तुम्हाला असं मी विचारलं, की या ॲफर्मेशन्समुळे तर नाही ना तुमचं मॅनिफेस्टेशन होत नाहीये किंवा उशिरा होतंय. तर तुम्ही म्हणाल, की ॲफर्मेशन्स मॅनिफेस्टेशनसाठीच तर करतोय. आता मग त्याच्यामुळे कसं काय हा उशीर होतोय? तर इथे थोडंसं समजून घ्यायची गरज आहे, की ॲफर्मेशन जेव्हा आपण करतो, आता आपण उदाहरण घेऊया, की आय एम रिच किंवा मी खूप श्रीमंत आहे, मी खूप आनंदी आहे. असं एखादं ॲफर्मेशन तुम्ही करताय. मग लिहून करताय, मग आरशासमोर वगैरे उभं राहून म्हणताय वगैरे. पण तुमच्या आयुष्यात काही खूप दिवस झाले तरी काहीही बदल होत नाहीये. तर मग ते तपासून बघायची गरज आहे. कारण इथे ना नेव्हिल गॉडर्ड यांचा जो एक ॲडवाइस आहे ना, तो इथे खूप उपयोगाला येतो. अ, म्हणजे की त्यांचं म्हणणं असं आहे, की तुमची इच्छा जी आहे ती चूक नाहीये किंवा तुमचे शब्दही आपण कसे अफर्मेशन करायचे हे पण मी चॅनलवर शेअर केलेलं आहे. तर ते तुमचे शब्दही चुकीचे नाहीयेत. पण चूक कुठे होती आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही म्हणाल, की आता अफर्मेशन्स बद्दल तुम्हीच एवढं सांगितलेलं आहे. मग आता असं का म्हणताय, की अफर्मेशन्स काम मुळेच मॅनिफेस्टेशन होत नाही. तर तसं नाहीये. अफर्मेशन्स कधी काम करतात आणि कधी नाही हे जाणून घ्यायची गरज आहे. तर बघा त्यासाठी आधी एक आपण उदाहरण घेऊया. एक राहुल म्हणून एक मुलगा होता. तो रोज अॅफर्म करायचा. अगदी मन लावून अॅफर्मेशन करायचा. त्याला आयुष्यात श्रीमंती हवी होती, श्रीमंत व्हायचं होतं, पैसा हवा होता. म्हणून तो आय एम रिच किंवा मी श्रीमंत आहे वगैरे असं रोज अगदी अॅफर्म करत होता. पण काय व्हायचं, की त्याच्या आयुष्यात कितीतरी म्हणजे अगदी दिवसांचे आठवडे झाले, आठवड्यांचे महिने झाले, तरी त्याच्या आयुष्यात तर काहीच फरक पडत नव्हता. तर असं ना त्यांनी तेव्हा सुरुवात केली. तेव्हा त्याला खूप छान वाटलं जेव्हा सुरुवातीला म्हणलं त्याने, की मी श्रीमंत आहे वगैरे. पण मग त्याच्यानंतर हळू-हळू जसं काही बदल दिसेना किंवा खूप दिवस झाल्यावर त्याच्या मनात ना, जेव्हा तो अॅफर्म करायचा, की मी श्रीमंत आहे, तेव्हा त्याच्या मनात एक छोटासा आवाज त्याला ऐकू यायचा, की "नाही, नाही, तू काही श्रीमंत नाही आहेस. काहीच फरक झालेला नाहीये तुझ्या आयुष्यात." असं. तर मग कितीही अॅफर्म केलं ना, तरी त्याच्या मनातला तो आवाज काही जात नव्हता आणि बाहेरही काही फरक दिसत नव्हता. मग त्यांनी काय झालं, एक दिवशी त्याला नेव्हिल गॉडर्ड यांचं एक वाक्य त्यांनी वाचलं आणि ते वाक्य होतं, की "इट्स नॉट व्हॉट यू से, बट व्हॉट यू फील टू बी ट्रू दॅट क्रिएट्स रिॲलिटी." म्हणजे काय आहे, की जे तुम्ही शब्द म्हणताय, त्याच्यामुळे तुमचं वास्तव घडत नाहीये. तुमच्या मनात जे भावना आहेत, ज्या फीलिंग्ज आहेत, त्याच्यामुळे तुमचं वास्तव घडते. तर आता बघा, तो नेहमी अगदी म्हणजे ॲफर्मेशनमध्ये चूक नव्हती. तो मनापासून करत होता हेही तितकंच खरं होतं. पण काय व्हायचं दर वेळेला जेव्हा तो अॅफर्म करायचा, तेव्हा त्याच्या मनात कुठली भावना होती, की तो आवाज आतला ऐकून, की नाही अजून तर झालेला नाहीये, की नाही आहेस तू श्रीमंत. हा सारखा त्याला आवाज ऐकू यायचा आणि त्यामुळे त्याच्या मनात ते अॅफर्मेशन करताना भावना होती लॅकची किंवा कमी असण्याची म्हणजे. सो अबंडन्सची किंवा समृद्धीची भावना अजिबातच नव्हती. दर वेळेला अॅफर्म करताना ती भावना त्याच्या मनात होती, अँक्झायटी असेल, नकारात्मक विचार असतील, ते त्याच्यामध्ये शब्द जरी पॉझिटिव्ह असले, शब्द जरी अगदी योग्य असले, अॅफर्म बरोबर करत असला, खूप मन लावून वेळ देऊन करत असला, तरी भावना कुठली होती? लॅकची होती, भावना नकारात्मक विचारांची होती. आणि असं आहे की ब्रह्मांड तुमचे शब्द ऐकत नाही. ब्रह्मांड तुमच्या भावनेला रिस्पॉन्ड करतं. सो नेव्हिल गॉडर्ड म्हणतात जसं फीलिंग इज द सिक्रेट. तर आता जर तुम्ही खूप दिवस अॅफर्म करताय आणि काही फरक दिसत नाहीये, तर हे तपासून बघायची फार गरज असते, की ते अॅफर्मेशन करताना तुमची भावना काय आहे? कारण सुरुवातीला कधी-कधी आनंदाने, उत्साहाने आपण करतो. तेव्हा थोडं पॉझिटिव्ह वाटतं, पण नंतर मात्र जास्त नकारात्मक वाटायला लागतं आणि मॅनिफेस्टेशन नकारात्मक वाटत असताना नक्कीच दिसणार नाहीये. सो म्हणून इथे अफर्मेशन्स नक्कीच काम करतात, खूप छान काम करतात. पण त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात कुठलंही नकारात्मक भावना नसली, तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल असं शंका नसली अ, ते करताना आणि ते वाक्य म्हणताना तुम्हाला मनापासून आनंद होत असला, तर अफर्मेशन्स
खूप चांगले काम करतात. त्यामुळे तपासून काय पाहायचं आहे, तर आपण आपली भावना काय आहे ते म्हणताना, लिहिताना जे काही असेल तसं. तर आता इथे बघा, की त्याच्या लक्षात आलं राहुलच्या, की आपण अफर्म करतोय, पण भावना तर लॅकची आहे, अँक्झायटीची आहे. तर युनिव्हर्स, आपलं ब्रह्मांड त्याला रिस्पॉन्ड करत आहे. आपल्या शब्दांना ऐकतच नाहीये. आणि आता हे बदलायचं कसं? मग त्यांनी नेव्हिल गॉडर्ड यांची ट्रिक वापरायला सुरू केली. तर तो म्हणला, की अफर्मेशन्स नको. आता त्यांनी व्हिज्युअलायझेशन करायला सुरू केलं. व्हिज्युअलाइज काय करायचं आहे? तर त्यांनी एक छोटासा सीन तयार केला, की रात्री झोपताना आता आपल्याला हल्ली सगळे आपले बँक स्टेटमेंट वगैरे सगळं फोनवर दिसतं. तर रात्री त्यांनी व्हिज्युअलाइज करायचा, की तो फोनवर त्याचं बँक स्टेटमेंट बघतो आहे आणि तिथं एक रक्कम त्याला दिसते आहे बँकेच्या स्टेटमेंटमध्ये. आणि ती रक्कम बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू येतंय. त्याला अगदी शांत वाटतं आहे, आनंद होतो आहे मनापासनं. त्या इथे कुठेही तो अफर्म करायचा नाही, की माझ्या बँकेत एवढे पैसे आहेत, काही नाही. फक्त त्या सीनमध्ये ती रक्कम बघून तो ती भावना आणण्याचा प्रयत्न करत होता. तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करत होता. हे देखील एका दिवशी होत नाही. छोटासा रीलसारखं करायचं आहे, जे तुम्हाला परत-परत बघायचं आहे अगदी रात्री झोपताना. तसं तो रोज तो आनंद अनुभवायलाचा प्रयत्न करायला लागला. हळू ते जमायला लागलं. मग त्याला ते व्हिज्युअलाइज करताना तो आनंद, म्हणजे त्या आपण म्हणूया की सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, की आता त्याच्याकडे एवढे पैसे आहेत. ही भावना त्याच्या मनामध्ये ती निर्माण व्हायला लागली आणि मग त्याच्या आयुष्यात त्याला बाहेर पण ते मॅनिफेस्टेशन्स घडताना दिसायला लागले. कारण आता इथे शब्द नाहीयेत, फक्त भावना तो देतो आहे युनिव्हर्सला आणि त्या भावनेला युनिव्हर्स प्रतिसाद देत आहे. तर असं बघा, की आता आपण एक प्रयोग करून बघूया, की तुम्हाला आता डोळे मिटा, दीर्घ शांत श्वास घ्या आणि तुमचं जे काही ध्येय आहे, स्वप्न आहे, ते पूर्ण झालं आहे, असा एक छोटासा सीन तयार करायचा आहे. तर सगळ्यात जास्त उपयोगाला येतं ना, अशा वेळेला, की मला आवडतं ते म्हणजे काँग्रॅच्युलेशनचं जे टेक्निक असतं, की तुमचं जे स्वप्न पूर्ण झालेलं आहे अ, आणि कोणीतरी तुमचं अभिनंदन करतं आहे, तुम्हाला काँग्रॅच्युलेशन्स म्हणतं आहे आणि बघा तेव्हा तुम्हाला मनात कसं वाटतंय? समाधान वाटतं आहे, आनंद होतो आहे. तो आनंद, तो समाधान अनुभवण्याचा प्रयत्न करा. ती भावना जागृत करण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनामध्ये आणि हे असं फोर्स करायचं नाहीये. अगदी नॅचरल तुम्हाला कशी ती भावना येईल, ती भावना आणण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करणार आहे आणि आता या भावनेवर तुम्ही त्याच्यानंतर फोकस करायचा आहे. बघा कसं समाधान वाटतं, कसा आनंद वाटतो. ते पूर्ण झाल्यानंतरचा हा सीन आहे आणि ती भावना चेहऱ्यावर कसं स्माईल आणते, असं सगळ्या गोष्टी किंवा कोणी काँग्रॅच्युलेशन्स करताना तुमचा हात हातात घेऊन शेक हँड करता आहे. मग तो हात तुमच्या हातात आहे असा अनुभवण्याचा प्रयत्न करा. तो स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करा. तो आवाज ऐका काँग्रॅच्युलेट करताना आणि त्या भावनेवर फोकस करा, जी तुम्हाला येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात हा सीन खरंच घडेल तेव्हा आणि तो आत्ता घडतोय खरंच, अशा ह्याच्याने तुम्ही व्हिज्युअलाइज करणार आहात आणि आता फक्त त्या भावनेवर फोकस करून हळू डोळे उघडा. सो आता ह्याच्यामध्ये ट्रिक काय आहे, की तुम्ही ती जे आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावनेत जायचा प्रयत्न करायचा आहे. शब्दांनी तिथे जाणं जर का अवघड असेल, तर हे जास्त सोपं जातं. हे जास्त इफेक्टिव्हली काम करतं. सो अफर्मेशन्स खूप दिवस झाले, काही दिसत नाहीये आणि मग अगदी चिडून आपण त्या अफर्मेशन्स करायला लागतो किंवा असं बघा, की असं म्हणतो, की अजून इतके दिवस केले तरी काही होत नाही. सो अजून फ्रस्ट्रेशन ॲक्चुअली म्हणजे आपला वाढायला लागतो, आपला त्रागा व्हायला लागतो, आपल्याला जास्त त्रास व्हायला लागतो, की एवढं प्रयत्न करून पण होत नाहीये. सो अजून नकारात्मक भावना त्याच्यात ॲड व्हायला लागतात. अफर्मेशनचा जो सुरुवातीचा उत्साह, आनंद तो तर अजिबातच अनुभव काही दिवसांनी येत नाही. सो इथे ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे, की आपण चुकीचं करतो आहे. अफर्मेशन सोडून असा एखादा सीन परत मनात करा आणि बघा, की तुम्हाला ब्रह्मांड किती छान लवकर रिस्पॉन्ड करतं. सो आवडला तर लाईक करा ही ट्रिक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक नमस्कार.